Welcome again in the fourth part of Big Data, Big Insight. In this part, we will see the use of big data in the field of banking, finance, and trading. Okay, with the big data analytics, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. With the help of this big data analytics, okay, analytics means the complete synthesis of the data, complete विश्लेषण जो डेटा अवेलेबल झाला आहे त्याचं कंप्लीट विश्लेषण ते ॲनालिटिक्स पाहिल्यानंतर लोकांचा जो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे तो लक्षात येतो, त्याचा अभ्यास करण्यात येतो या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सकडून, जशी LIC आहे किंवा बँक्स आहेत. तर जसा लोकांचा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे त्याच्यानुसार मग नवीन नवीन पॉलिसीज ते ठरवत असतात. त्याच्यासाठी उपयोग होतो लोकांच्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्नचा अभ्यास करून. हा त्यांना कुठून मिळतो? इंटरनेट या बिग डेटावरून मिळतो. New insights have enabled the banks and the finance companies to come with suitable plans. Okay, and therefore big data has enabled smooth functioning. याच्यामुळे त्यांचं जे फंक्शनिंग एकदम स्मूथ होतं. त्यांच्या ज्या एजन्सीज आहेत, ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचे प्लॅन्स राबवणं त्यांना सोपं जातं. ओके, हा पहिला उपयोग आहे बिग डेटाचा बँकिंग किंवा फायनान्स सेक्टरमध्ये. Banking and finance sector is using big data to predict predict म्हणजे अंदाज बांधणे, भविष्यवाणी वर्तविणे, काय होऊ शकेल समोरच्या येणाऱ्या काळामध्ये. दिस इज प्रेडिक्ट, याला प्रेडिक्शन म्हणतात. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trails, etc. समजून घ्या. बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये काही अडचणी सुद्धा आहेत ज्या बँक बिग डेटामुळं कंट्रोल करता येतात. फॉर एक्झाम्पल सायबर क्राईम्स. सायबर क्राईम्स म्हणजे इंटरनेट थ्रू होणारे क्राईम्स. याच्यामध्ये बँक क्षेत्रामध्ये सुद्धा क्राईम्स होतात, बँक क्षेत्राच्या पलीकडे सुद्धा क्राईम्स होतात. बरं, त्याला ह्या सगळ्या इंटरनेट थ्रू होणाऱ्या ज्या जेवढे काही क्राईम्स आहेत ना त्यांना म्हणतात सायबर क्राईम्स. तर कुठले सायबर क्राईम्स होण्याची शक्यता आहे बँकिंग सेक्टरमध्ये याचं प्रेडिक्शन पहिल्यांदाच केलं जातं आणि त्याला प्रिव्हेंट कसं करता येईल याचं प्लॅनिंग पण करता येतं. कार्ड फ्रॉड डिटेक्शन. आपले जे कार्ड्स असतात ना ज्याच्या भरोशावरती आपण ATM मधून पैसे काढतो, या कार्ड्स डुप्लिकेट कार्ड्स बनवले जातात है ना, आणि पैसे पण काढले जातात. अशा घटना घडतात. तर हा जो फ्रॉड आहे हा फ्रॉड प्रिव्हेंट करता येईल. तुम्हाला कदाचित माहिती असेल आधी जे कार्ड्स होते ना त्याला फक्त एक मॅग्नेटिक पट्टी असायची. आता तसं नाही, आता त्याला एक चिप पण आहे सोबत. पहा, जसं जसं हळूहळू हळूहळू हा बिग डेटा बरोबर जसं सांगतो की नो ओनली मॅग्नेटिक दॅट स्ट्रीप विल नॉट वर्क आहे ना, त्याच्यासोबत सोबत ती एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून ती चिप पण लावलेली आहे. म्हणून आता त्या चिपवाल्या जे कार्ड्स आहेत ना तेच चालतात. ही एक सिक्युरिटी या बँकिंग सेक्टरने घेतलेली, ते प्रिव्हेंट करण्याचा एक पाऊल आहे ते. ठीक आहे ना. सो कार्ड फ्रॉड डिटेक्शन्स, आर्किव्हल ऑफ ऑडिट ट्रेल्स. काही ऑडिट ट्रेल्स, काही मागचे काही ज्याला व्यवहार जर काही राहिले असतील है ना, पुढील कर्जाची असेल किंवा कोणी कर्ज काढला आणि पळून गेला, भरायचं नाव घेत नाही, हे जे काही आहे ना हे याच्यावरती सुद्धा
वचक आणता येतो, एक कंट्रोल आणता येतं. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, bank can predict future attempts. पहा, बँकेचे जे कस्टमर्स आहेत आपल्यासारखे किंवा बाकी सगळे कस्टमर्स, बँकिंग करणारे बँकेचे सगळे कस्टमर्स असतात, त्याचा पास्ट डेटा काय आहे तो तपासला जातो, बरोबर. आणि अजून काही प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक झालेत का बँक्सवरती, ते आता हा शब्द पहा, ब्रूट फोर्स अटॅक म्हणजे काय आहे माहिती आहे का. पर्टिक्युलरली बँकच्या साईट्ससुद्धा हॅक होतात. म्हणजे मग त्याच्यामध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअल कस्टमरचं बँक अकाउंटसुद्धा हॅक होऊ शकतं, त्याच्यातले पैसे काढले जाऊ शकतात. हे कशामुळे होते. बऱ्याचदा आपण ते पासवर्ड्स खूप वीक टाकतात. ते जसा एखादा सिम्पल पासवर्ड टाकला, गेस्ट 1234 किंवा क्वर्टी 1111. आता कोणालाही कळते क्वर्टी म्हणजे हे आपला जो याच्यावरचा डेस्क बॉक्स असतो त्याच्यावरची वरची जी लाईन आहे ते QWERTY असते. नॉर्मली तो पासवर्ड टाकायचा म्हणजे पटकन स्मरणात राहील, किंवा आपलं घरातल्या कुठल्या तरी मेंबरचं नाव घ्यायचं आणि 1234 करायचं, किंवा आपली डेट ऑफ बर्थ टाकायची. इतकी सिम्पल आहेत की इझिली एनीबडी कॅन क्रॅक इट. म्हणजे सॉफ्टवेअरवरती न जाता सुद्धा वेगळ्या पद्धतीने हे हॅक केले जाऊ शकतात. धिस इज कॉल्ड ॲज ब्रूट फोर्स अटॅक. याचा सुद्धा अभ्यास केला जातो बिग डेटाचा आधार घेऊन, कस्टमरचा पास्ट रेकॉर्ड तपासून, आणि असल्या प्रकारचे गुन्हे होणार नाही त्याचं प्रिव्हेन्शन केलं जातं. इथे सुद्धा बिग डेटा कामात येतो. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स but also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. हा बिग डेटा आहे, हा सायबर क्राईम बद्दलची आगाऊ सूचना तर देतोच, प्रेडिक्ट करतो की असं असा क्राईम होऊ शकते, हे तर सांगतो, पण या गोष्टी सुद्धा मदत करतो की हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन. काही रॉंग ट्रान्झॅक्शन झालेले असतील, होतात कधी कधी. माझ्या खात्यातले पैसे कुठल्या दुसऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात, ठीक आहे ना, असं होऊ शकते. दीज आर ऑल रॉंग ट्रान्झॅक्शन्स. तर हे रॉंग ट्रान्झॅक्शन्स इफिशियंटली हँडल केले जातात. कुणाचा असं नुकसान होणार नाही याचं पूर्ण त्याच्यावरती खबरदारी घेतली जाते, प्रिव्हेंट केलं जाते ते. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग, कधी कधी नेट बँकिंगमध्ये सुद्धा फेल्युअर होतं की मी नेट बँकिंग तर करून टाकलं, एखादी वस्तू मागवली किंवा एखादं बिल पे करायसाठी मी नेट बँकिंग थ्रू पैसे भरून तर टाकले, ठीक आहे ना, ते पैसे चालले पण गेले, पण त्या पर्टिक्युलर कंपनीला इश्यू झाले नाही. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीचं बिल माझं 1000 रुपयाचं होतं, ते मी भरलं नेट बँकिंग थ्रू, ते 1000 रुपये कमी पण झाले, मात्र इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला ते पोचलेच नाहीत. सो धिस इज समथिंग लॅकिंग. हा जर काही प्रॉब्लेम असेल तर लगेच आपल्याला बँकला जर कळवलं तर लगेच त्याच्यामध्ये ते प्रिव्हेंट करतात, ते ट्रान्झॅक्शन करेक्ट करतात ते ट्रान्झॅक्शन्स. सो दिस हॅपन्स, दिस कॅन बी इझिली प्रिव्हेंटेड बिग डेटाचा ची मदत घेऊन. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. It can even predict म्हणजे पुन्हा अंदाज बांधणे, ते बरोबर अंदाज पण बांधतात. ह्या बिग डेटाच्या सहाय्याने आपल्याला त्या कंपन्यांना बरोबर कळते की या टाईममध्ये किंवा या दिवसांमध्ये ट्रान्झॅक्शन एकदम स्पाईकमध्ये जाईल, म्हणजे एकदम राईज होईल. तर केव्हा त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये राईज होणार आहे हे त्यांना कळते, आणि ते इफिशियंटली तेव्हा तयार असतात. ओके, सगळे सर्व्हर्स वगैरे बिलकुल त्यावेळेला तयार ठेवतात ते हाय स्पीडनी. त्याच्यामुळं सगळं ट्रान्झॅक्शन कसं स्मूथली होऊ शकतं. ठीक. द सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, सेक, is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. आता पहिल्यांदा सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन बरोबर पहा.
ह्याचा काय रोल आहे SECचा किंवा सेबी तुम्ही ऐकलं असेल सेबी. हे काय करतात? ह्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत या इन्स्टिट्यूशन्स इन्व्हेस्टर्स जे आहेत आपल्या मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणारे जे लोक आहेत, मग ते शेअर्सच्या रूपाने असो किंवा डिपॉझिट्सच्या रूपाने असो, इथे जे इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं काम करतात. आणि जे ट्रान्झॅक्शन सुरू आहे, मग ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असो की अजून कुठल्या पद्धतीचं, हे ट्रान्झॅक्शन बिलकुल सेफली होऊ शकेल, ऑर्डरली होऊ शकेल, बिलकुल ऑर्डरमध्ये होऊ शकेल. त्याच्यामध्ये कुठे काही हेराफेरी होणार नाही. किंवा जर कॅपिटल इन्क्रीज करायचं असेल तर त्याच्यासाठी फॅसिलिटेट करायसाठी ते पूर्ण व्यवस्था तयार करतात. धिस इज अ ग्रेट वर्क ऑफ SEC, सेक्युरिटी एक्सचेंज कमिशन. सेबीचं नाव ऐकलं असेल, सेबी पण त्याच्यावरतीच रेग्युलेट करते. जर माझं इन्कम फॉर एक एक्झाम्पल सांगतो की माझं इन्कम वर्षाकाठी जर 5 लाख रुपये जर असेल आणि मी 20 लाखाची 40 लाखाची बिल्डिंग बांधत असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असेल, काहीतरी प्रॉब्लेम आहे. याच्यावरती ह्या संस्थांची बरोबर नजर असते. ठीक आहे, म्हणजे रॉंग ट्रान्झॅक्शन्स होऊ देत नाहीत है ना, किंवा असं कुठलं करप्शन याच्यामध्ये होऊ देत नाही. असं जर असेल तर ते कंट्रोल करतात त्याला. आणि इन्व्हेस्टर्स जे आहेत, जेन्युइन इन्व्हेस्टर्स आहेत, प्रामाणिक इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना प्रोटेक्ट करायचं काम ही संस्था करते. सो द सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC इज युझिंग बिग डेटा. यांनाही बिग डेटाचा वापर होतो, यूज होतो टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट. हे जे फायनान्शियल मार्केट आहे, आर्थिक मार्केट आहे, याला मॉनिटर करायसाठी फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स, की कुठलाही इलिगल ट्रेड त्याच्यामध्ये होऊ नये, अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज, कुठल्या सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज होऊ नयेत याच्यासाठी त्यांना बिग डेटाचा वापर करता येतो. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. हे SEC आहे ना, ही सेक नावाची इन्स्टिट्यूट हा नेटवर्क ॲनालिटिक्सचा वापर करते, नेटवर्कमधल्या डेटाचा वापर करते. ठीक आहे ना, मी काय ट्रान्झॅक्शन करतो हे सगळं या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सला माहिती असतं. कुठल्याही बँकेमध्ये तुम्हाला माहिती आहे, नो युअर कस्टमर KYC फॉर्म भरायला लावतात. त्याच्यामध्ये आपला आधार कार्ड असतो, पॅन नंबर असतं. आता बँकेमध्ये मी कुठलंही ट्रान्झॅक्शन करत असेल तर कंपनीजला, या ज्या फायनान्शियल कंपनी, त्यांना बरोबर कळतं की इतके पैसे काढले आहेत, इतके पैसे गुंतवलेले आहेत. सो एव्हरी काइंड ऑफ ट्रान्झॅक्शन इज व्हेरी क्रिस्टल क्लिअर बिफोर दॅम. तर हा डेटा आहे, अवेलेबल आहे नेटवरती. माझ्या इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शनचा असा सगळ्यांचा डेटा अवेलेबल असतो. याचा वापर ते करतात, या डेटा ॲनालिटिक्सचा वापर ते करतात. आणि सोबत नॅचरल लँग्वेज प्रोसेसरचा सुद्धा वापर करतात. आता हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स काय चीज आहे? नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स म्हणजे पहा, जसं आता मी इंग्लिशमधून ह्याचं ट्रान्झॅक्शन करत असेल, इंग्लिश भाग, पण हेच मराठीतून पण शक्य होऊ शकतं, हेच हिंदीतून पण शक्य होऊ शकतं. ह्या नॅचरल लँग्वेजेस आहेत, जेवढ्या केवढ्या असतील, जेवढ्या नॅचरल लँग्वेजेस आपण वापरतो, या नॅचरल लँग्वेजेसचं ना, कम्प्युटर लँग्वेज नाही, कम्प्युटर लँग्वेजला नॅचरल लँग्वेज म्हणता येणार नाही. कम्प्युटरच्या पण लँग्वेज आहे, C लँग्वेज आहे, C++ लँग्वेज आहे, ठीक आहे ना, किंवा व्हिज्युअल बेसिक आहे, अशा RDBMS आहे, ठीक आहे ना, जर सिक्वेल लँग्वेज आहे. ह्या कम्प्युटरच्या लँग्वेजेस आल्या. नॅचरल लँग्वेज आपल्या इंग्लिश, मराठी या लँग्वेजच्या प्रोसेसरचा पण वापर, म्हणजे कोणत्याही लँग्वेजमधून जर प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शन झालं असेल तर ते लक्षात यावं, याचा सुद्धा अभ्यास ते करतात. अँड दिस इज अवेलेबल ऑन नेट टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स. हे कशासाठी? जेणेकरून पॉसिबल फ्रॉड्स होऊ नयेत, फायनान्शियल मार्केटमध्ये असे फ्रॉड्स होऊ नयेत, हे कंट्रोल करता यावं, याच्यासाठी SEC बिग डेटाचा वापर करते. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT is an area where big data finds a lot of use today. HFT पुन्हा आता ह्या बऱ्याच गोष्टी, बऱ्याचशा टर्म्स अशा आहेत ना की जे आपल्याला माहीत नाही, सामान्य माणसाला माहिती नसतात ह्या टर्म्स. आता हे
नाव बरोबर सांगते, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग. असं ट्रेडिंग ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे, पट 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 सेकंदाला अशा ट्रेडिंग्स होते, त्याला म्हणतात HFT. बिग डेटा अल्गोरिदम्स, अल्गोरिदम्स मीन्स कॅल्क्युलेशन, स्पेशली कम्प्युटराइज्ड कॅल्क्युलेशन जे असतात त्याला अल्गोरिदम. Big data algorithms are used to make trading decisions. जे कॅल्क्युलेशन्स, कम्प्युटराइज्ड कॅल्क्युलेशन त्याचा वापर करण्यात येतो आणि फटाफट हे ट्रेडिंग डिसिजन्स ॲक्सेप्ट केले जातात किंवा रिलीज केले जातात. डिसिजन्स, हा पर्टिक्युलर डिसिजन शब्द का वापरला? कारण ज्या वेळेला शेअर मार्केटची गोष्ट आहे ते हे पर्टिक्युलरली हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग तिथेच होते. ठीक आहे ना. शेअर मार्केटमध्ये शेअर विकत घेणे किंवा शेअर एका कंपनीमधले काढणे दुसरीकडे टाकणे किंवा केव्हा काढायचे केव्हा टाकायचे हे फटफट होत असतं. क्षणाला बदलत असतात तिथे आकडे. ठीक आहे ना. सो हे क्षणाला बदलते म्हणून त्यांची फ्रिक्वेन्सी खूपच हाय असते, म्हणून त्याला म्हटलं हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग है ना. इथे बिग डेटा अल्गोरिदम्स आर युज्ड टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग म्हणजे शेअर्सचं ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस. हे शेअर्सचं ट्रेडिंग शेअरचा व्यापार नाव टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स that increasingly take into account signals from social media networks and new websites to make buy and sell decisions in split seconds. घर बसल्या कम्प्युटरवरून किंवा आपल्या मोबाईलवरून या वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या आधारे किंवा आपल्या सोशल मीडियामध्ये सुद्धा काही असे शेअर्सचे अकाउंट्स दिले जातात, त्याच्या आधारे आपल्याला शेअर्स विक्री केली जाऊ शकते किंवा शेअर्स खरेदी केली जाऊ शकते. ठीक आहे ना. तर हे फॅसिलिटेट करण्यासाठी, याचं कम्प्लीट कॅल्क्युलेशन्स विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स करण्यासाठी या बिग डेटाचा वापर होतो. पहा, फायनान्शियल क्षेत्रामध्ये किती प्रचंड वापर या बिग डेटाचा होतो, बँकिंग क्षेत्रामध्ये कसा होतो किंवा फायनान्स क्षेत्रामध्ये कसा होतो, या ट्रेडिंग क्षेत्रामध्ये पर्टिक्युलरली कोणतं ट्रेडिंग, शेअर मार्केट, भयंकर ट्रेडिंग होत असते इथे. असा वापर इथे बिग डेटाचा होतो. The next field where the big data is used is sports. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. The gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions, and workouts. Okay? When match is going on, take an example of a test match or some one-day match or even T20. Okay, when a batsman arrives or when a bowler arrives, his whole record has been shown on the screen. Okay, सगळं अवेलेबल असतं त्यांच्याकडं, अख्खा डेटा, स्टॅटिस्टिकल डेटा अवेलेबल असतो. मग एखादा प्लेयर कसा खेळू शकेल त्याचं प्रेडिक्शन पण ते करतात तिथे, कि इसने इतने मैचेस जिताई, इसका बॉलिंग पैटर्न ऐसा है वैसा है. किंवा समजा दोन टीम्सच्या दरम्यान मॅच सुरू असेल तर कोणत्या टीमचे मॅच जिंकण्याचे चान्सेस जास्ती आहेत, कोणत्या वर्षीचा रेकॉर्ड कुठल्या टीमचा कसा आहे, सगळं सांगितलं जातं. पहा, तुम्ही मॅचेस पाहतच असाल तेव्हा ते सगळं डेटा अवेलेबल आहे इंटरनेटवरती, त्याचा वापर केला जातो. अ जायगॅन्टिक डेटा, खूप ह्यूज डेटा, खूप प्रचंड मोठा डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. कुठून उचलला जातो हा डेटा? मॅचेसचे रेकॉर्डिंग्सवरून, ट्रेनिंग सेशन्सवरून सुद्धा अँड वर्कआउट्समधून सुद्धा. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. हा दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा. हा जो डेटा अवेलेबल असतो ना, त्याच्यामधून पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल जो प्लेयर आहे त्याला कळतं की यार आपण आपले स्ट्रेंथ कोणती आहे, स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे आणि आपला विकनेस कोणता आहे. जर विकनेस असेल
तर त्याला तो दूर करायचा प्रयत्न करतो. स्वतःचे व्हिडिओ जे अवेलेबल आहेत बिग डेटाच्या निमित्ताने किंवा त्याच्या हेल्पमुळे है ना, तो स्वतःचं कॅल्क्युलेशन, स्वतःचं ऑब्झर्वेशन बरोबर करू शकतो, स्वतःच्या परफॉर्मन्स असेसमेंट बरोबर करू शकतो. ठीक आहे ना. फक्त स्वतःच नाही तर ज्या खेळाडूंशी मला भिडायचं आहे, समजा ऑस्ट्रेलियन टीम आपल्याकडे येत असेल, त्याच्यातला प्रत्येक इंडिव्हिज्युअल खेळाडू त्याचे स्ट्रेंथ्स काय आहेत, त्याचे विकनेसेस काय, त्याचा स्टडी केला जातो. म्हणजे समोरच्या येणाऱ्या टीमशी खेळताना हे बिलकुल फुल्ली प्लॅन्ड आणि फुल्ली प्रिपेअर्ड असतात. कारण समोरचा खेळाडू नेमका कुठं चांगला आहे, नेमका कुठं त्याचा वीक पॉईंट आहे, हे बरोबर ओळखून असतात दोन्ही टीमचे. इथे बिग डेटा या टीम्सला आणि या प्लेयर्सला खूप मदत करतात. It has tremendously helped in improving individual as well as a team performance. The sensors embedded in the sports equipment help us to understand a game from close quarters. है ना, हा पुन्हा एक तिसरा मुद्दा की जे इक्विपमेंट्स वापरले जातात तिथे, फॉर एक्झाम्पल क्रिकेट खेळताना बॅट्समनच्या मागे स्टंप्स असतात. त्या स्टंप्समध्ये कॅमेरा एम्बेड केले जातात आणि सोबत स्पीकर माईक सुद्धा असतात तिथे. मग त्या तिथे असलेल्या थोडा जरी आवाज झाला ना, समजा बॅटला हलका लागून जर बॉल गेला, त्याचा आवाज तिथे कॅच केला जातो किंवा बॉल आला कसा बरोबर त्याची इमेज तयार केली जाते. प्लेयर्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यावरती सुद्धा बरोबर वॉच केला जातो. सो दिस इक्विपमेंट्स आर एम्बेडेड विथ सर्टन अदर थिंग्स जे फॅसिलिटेट करतात क्लोज मॉनिटरिंग करायसाठी, गेमचं क्लोज मॉनिटरिंग करायसाठी. अंपायर्सला याच्यामुळे खूप फायदा होतो डिसिजन्स द्यायसाठी. गेम त्याला अगदी बऱ्याच अंशी क्लिअरली कळलेला असतो, क्लोजली. पहा ना, ते अंपायर्स, त्यांना जर कुठे काही प्रॉब्लेम वाटत असेल की हा स्टंप आउट झालाय की नाही किंवा काय प्रॉब्लेम असेल, तर तो सरळ तिसऱ्या अंपायरकडे म्हणतो मला डिसिजन सांगा. हा तिसरा अंपायर काय करतो, त्याच्याकडे असलेल्या मॉनिटरवरती पुन्हा पुन्हा पाहतो रिप्ले. ठीक आहे ना, आणि त्याच्यातून त्याला बरोबर डिसिजनवरती येतो आणि तो त्याला सांगतो की नो ही इज आउट किंवा नो ही इज नॉट आउट. ठीक आहे ना. सो असं डिसिजन करेक्ट, त्यामुळे काय गेमची क्वालिटी हाय होते, डिसिजन मेकिंग हाय होतं, चांगलं होतं. सो द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट help us to understand our game from close quarters. The sensors help us to understand the field conditions, the weather, individual performance, etc. है ना. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तर कळतं, बॉलिंगची ॲक्शन बरोबर कळते, बॅटिंगच्या ॲक्शन बरोबर कळतात, थोडी जरी काही चूक झाली असेल ते सगळं पद्धतशीर कळतं. सोबत वेदर कंडिशन पण कळते. पहा, त्या अंपायरच्या हातामध्ये एक छोटंसं डिव्हाइस असते. खूप काळोख जर दाटून आला असेल ढगांमुळे, तर तो त्याच्यामध्ये बरोबर पाहतो की एक्झॅक्टली व्हॉट इज द व्हिजिबिलिटी. त्याच्यामध्ये क्लिअर त्याला व्हिजिबिलिटी दिसते आणि तो सांगतो की नो, इथे गेम आपण सस्पेंड करूया ना, उद्याला खेळूया किंवा थोड्या वेळानं खेळूया जेव्हा वेदर क्लिअर होईल तेव्हा. सो हे सेन्सर्स वेदरबद्दल सांगतात, फील्ड कंडिशनबद्दल सांगतात, त्याच पद्धतीने इंडिव्हिज्युअल प्लेअरबद्दल सुद्धा सांगतात. इतकं ॲडव्हान्समेंट या बिग डेटामुळे आलं आहे. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्यूटली. है ना. या व्हिडिओ ॲनालिटिक्सच्या आधारावरती इतक्या पद्धतशीरपणे सांगितलं जातं की हा बॉल कुठे टप्पा काढला, नंतर तो किती उंच गेला. ठीक आहे ना, एक्झॅक्टली. त्या बॉलिंग ॲक्शन्स इतके हळू रिप्ले बरोबर दाखवले जातात. सो दिस इज क्लोजली, आपण मायन्यूटली आपण सगळ्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज पाहू शकतो. एखाद्याने एकदम बाउंड्रीवरती जर कॅच घेतला असेल, है ना, आजकाल अफलातून कॅचेस घेतात, तर त्या कॅच एक्झॅक्टली घेतला कसा किंवा त्याचा टच तर नाही झाला बाउंड्री लाईनला, याच्याबद्दल सुद्धा बरोबर बारकाईने सांगितलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट बिग डेटा विच इज हेल्पफुल इन स्पोर्ट्स फील्ड ऑल्सो, राईट.